विधानसभा निवडणूक 2024 महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। 8 दिवस होऊन गेलेत, अजूनही मुख्यमंत्री कोण हे ठरलेलं नाही। पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, तेच होतील, कारण त्यांचा दबदबा आहे महायुतीमध्ये। एकनाथ शिंदे गेलेत दरे गावाला, त्यांच्या गावी गेलेत। त्यांच्या गावी जाण्याचं कारण सांगितलं की ते आजारी आहेत आणि त्याच्यामुळे ते गावाला गेलेले आहेत। पण ते गावाला खरंच आजारी असल्यामुळे गेलेत का, तर नाही। एकनाथ शिंदे महायुती म्हणजे बीजेपीला शह देण्याचा प्रयत्न करतायत। बीजेपीला ते त्रासदायक डोकेदुखी ठरवायचा प्रयत्न करतायत। मात्र बीजेपीच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे हे केवळ शिवसेना फोडणे आणि त्याच्या माध्यमातून एक 2.5 वर्षाची सत्ता स्थापन करणे, त्या सत्तेला काहीही किंमत नव्हती बीजेपीच्या दृष्टिकोनातून। लक्षात ठेवा, त्यांना फक्त शिवसेना फोडायची होती कसल्या परिस्थितीमध्ये। आणि त्यांचं असं म्हणणं होतं की 19ला जे लोकांनी जो कौल दिला होता तो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांना दिला होता, आणि उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले, त्याच्यामुळे त्यांना शिवसेना फोडायची होती। तर असाही प्रश्न लोक हे करतात, सगळेच म्हणतायत की खरी गद्दारी तर उद्धव ठाकरेंनी केली आणि बीजेपी पक्षातून ते ॲक्च्युली काय माहिती आहे का, की उद्धव ठाकरे 19ला जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले त्याच्या मागचं कारण असं आहे की अमित शहानी त्यांना जो शब्द दिला होता 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा, तो न पाळल्यामुळे गेले, हे एक महत्त्वाचं कारण आहे। आणि दुसरं कारण असं आहे की ज्यावेळेस अख्खा पक्ष जातो त्यावेळेस ती गद्दारी असू शकत नाही कधीच। म्हणजे शिवसेना अख्खी गेली होती, आणि शिवसेना अख्खी गेली म्हणजे उद्धव ठाकरे गेले होते, आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्वेसर्वा त्यावेळेस होते, त्यामुळे ते गेले। आणि त्यांच्या मागे जर ही 40 आमदार गेले नसते तरी चाललं असतं, असं नाही की त्यांनी पण त्यांच्यासोबत जायलाच पाहिजे होतं। पण ज्यावेळेस अख्ख्या पक्ष जातो, पक्षाचा मुख्य नेता गेला म्हणजे पक्ष गेला, लक्षात ठेवा। आणि ती गद्दारी बीजेपीशी होऊ शकत नाही, संबंधच नाही, काय पक्ष वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे ती काय गद्दारी होऊ शकत नाही। आणि उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला तो त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य होता, आणि राजकारणाच्या दृष्टिकोनातून योग्य होता। राजकारण आहे शेवटी ते, त्याच्यामुळे ते गेले, ते उत्तमच झालं ॲक्च्युली। मात्र आता शिंदे गेलेत, आणि आता जे शिंदे गेलेत ना, हा पण राजकारणाचाच भाग आहे। पण शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमस्वरूपी संपणार आहेत, लक्षात ठेवा। शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातूून कायमस्वरूपी संपणारे हे 100% सत्य आहे, जर का ते मुख्यमंत्री होत नाहीत तर। हे शिंदेंना पण माहिती आहे, लक्षात ठेवा। ज्यावेळेस शिंदे मुख्यमंत्री होऊ शकत नाही म्हणजे ते सर्वसामान्य झाले, सर्वसामान्य आमदारा इतकीच त्यांची योग्यता झाली, आणि मुख्यमंत्री या पदाची जी गरिमा असते ती लाभणार नसल्यामुळे, ती प्रतिष्ठा लाभत नसल्यामुळे शिंदे नाराज आहेत। आणि शिंदेंना वारंवार मागच्या 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आमचे मुख्यमंत्री येत्या काळात म्हणजे ह्या इलेक्शनला सुद्धा, मागच्या 2.5 वर्षांनी ही 5 वर्षसुद्धा शिंदेच राहणार आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच महायुती काम करणार आहे। हे पण फडणवीसांनी वेळोवेळी शिंदेंना म्हटलेलं आहे जाहीर सभांमधून। त्याच्यामुळे शिंदेला प्रश्न पडला की आता हे फडणवीस असं का करायला आले। पण ॲक्च्युली जे सत्य परिस्थिती आहे म्हणजे हे ढब सरकार आहे, म्हणजे चोऱ्या माऱ्या लांड्याला बड्या करून आलेलं सरकार आहे मागच्या 2.5 वर्षांनी, आताची आलेली पण सुद्धा। आणि जे लोक अशी करतात, असं करून सत्तेत येतात, ते शेवटी तसंच वागतात, जे त्यांच्या रक्तात असतं, स्वभावात असतं ते, त्याच्यामुळे। पण मुद्दा असा आहे की शिंदेंचं राजकीय करिअर, कारकीर्द संपुष्टात आल्यात जमा आहे। कारण का, जो शिवसेनेचा दबदबा म्हणजे शिंदेकडे शिवसेना आहे, हा दबदबा केवळ मुख्यमंत्री पद असल्यामुळेच होता।
जर ते मुख्यमंत्री नसतील तर तो दबदबा त्यांचा संपलेला आहे, ह्याची शिंदेंना भीती वाटते. आणि जो तोरा होता की शिवसेना आमचीच आहे, मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे तो त्यांच्याकडं तसं मिरवता येणार नाही, हे पण त्यांना जाणीव आहे. आणि त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांनी आजारी पडण्याचं ढोंग घेतलेलं आहे. कारण त्यांना व्हायचे मुख्यमंत्री, पण ते मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांच्या आजारपणाचं ढोंग तसंच राहणार आहे. आणि त्यांची आता गत अशी झालेली आहे की तेल गेले तूप गेले आणि हाती राहिले धुपाटणे. कारण तेल होतं कुठं माहिती आहे का? तेल होतं कुठं? शिवसेना एक उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र असताना, ठीक आहे, तेल तर तेल, त्या तुपावर त्यांची नजर गेली आणि ते शिवसेना तोडून मोडून गुवाहाटी, असं नाही का, गुजरात गुवाहाटी मार्गे असं करून ते गेले तूप रोटी खायला. कुणाबरोबर? BJP बरोबर. पण त्यांना याची जाणीव त्यावेळेस सुद्धा नव्हती की आपल्याला केवळ 2.5 वर्षच मिळणार आहेत. आणि त्यांचे 2.5 वर्ष, त्यांना ते तूप 2.5 वर्ष मिळालेलं आहे. त्यांच्याकडेला लोकांचा जो गराडा होता, जी गरिमा असते मुख्यमंत्रीपदाची, त्यांनी ती भोगली. आणि त्यांना आता त्या खुर्चीचा मोह काय सुटत नाही. पण BJP तुम्हाला ते देऊ देणार नाही. कारण BJPचे सुद्धा 132-135 आमदार आहेत. त्याच्यामुळं अशक्य गोष्ट आहे शिंदेला मुख्यमंत्रीपद मिळण्याची. त्यामुळे शिंदेची आता खुर्ची गेली, मुख्यमंत्रीपद पण गेलं. आणि जे शिवसेना नावाचं एक वादळ असतं, जे त्यांच्या मागं मुख्यमंत्री असल्यामुळे होतं, ते पण गेलं. मग त्यांनी शिवसेना संपवली आणि स्वतःची राजकीय कारकीर्द जर मुख्यमंत्री झाले नाही तर तीही संपल्यात जमा आहे. म्हणजे तुम्हाला येत्या 5 वर्षात फक्त शिंदे दिसतील आमदार म्हणूनसाठी किंवा मंत्री म्हणूनसाठी. पण पुढच्या पंचवार्षिकमध्ये शिंदेचं नाव सुद्धा ऐकायला येणार नाही. याची ही चुणूक आहे. जे शिंदे आजारी पडलेत असं सांगतायत. कळलं ना? ह्याला राजकारण असं म्हणतात.